अल्टिमेटली ते थॉट प्रोसेस आहे बघा, इथे कंटेंटचं आहे नाहीये. म्हणजे मेजर लोकांनी हे चुकवलंय ना, ते याच्यावर फोकस करून वर्ल्ड लार्जेस्ट ऑइल रिझर्व्ह नसतील, अभ्यासावरचा अतिविश्वास तो नाही वर्क होणार आहे तिथे, की तिथं तेवढं कंटेंट नसेल आपल्याकडे, त्यात तो एक विचार करायला पाहिजे. फोकस करूया या स्टेटमेंटवरती. हे बरोबर आहे की चूक आहे? का बरं? बरोबर असेल तर का आणि चूक असेल तर का? बघा आपण स्टेटमेंट वाचूया. रिसेंटली, आणि हे वाचताना पण, ज्यावेळेला ही सवय ठेवा तुम्ही, वाचताना पण तुम्हाला कळलं पाहिजे की टोन समजणं त्या प्रश्नाचा, त्या वाक्याचा. वेनेझुएला हॅज अचीव्ड रॅपिड रिकव्हरी फ्रॉम इट्स इकॉनॉमिक क्रायसिस अँड सक्सेडेड इन प्रिव्हेंटिंग इट्स पीपल फ्रॉम फ्लिंग इमिग्रेटिंग टू अदर कंट्रीज. या प्रश्नाला एक प्रश्न विचारा, वाय दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड. हा प्रश्न का विचारलाय? दोन सिनारी असू शकतात. एक, वेनेझुएलाने इकॉनॉमिक क्रायसिस त्यांचा थांबवला, किंवा वेनेझुएलामध्ये इकॉनॉमिक क्रायसिस सुरू आहे. बरोबर? जर सुरू असेल तर ही लोक अजून सुद्धा काय जात असतील, बाहेर जात असतील. काय बरं पॉसिबिलिटी जास्त आहे कशाची? इकॉनॉमिक क्रायसिस थांबवला असेल की इकॉनॉमिक क्रायसिस सुरू असेल? आणि युपीएससी एक्झामिनर बॅकिंग घेतो, तो असा एकदमच हे करत नाही. तर त्याने काय केलं, रिसेंटली, रॅपिड रिकव्हरी या शब्दा थ्रू त्यांनी काय दिलंय, तो क्लिअरली सिग्निकल दिलेला आहे की रॅपिड रिकव्हरी म्हणजे रिकव्हरी थोडीशी झालेली असेल तर ती सब्जेक्टिव्हिटी येते ना. रॅपिड रिकव्हरी शब्द वापरला, अँड दॅट्स वाय दिस क्वेश्चन वॉज इन न्यूज. म्हणजे हे का न्यूज मध्ये होतं? कारण इकॉनॉमिक क्रायसिस सुरू आहे. आता इलिमिनेट करा पहिलं स्टेटमेंट. यू गेट दी आन्सर. ते ऑइल रिझर्व्ह लार्जेस्ट आहे की नाही. आता याच्या पुढे आणखी नॉलेजचा ऍप्लिकेशन काय? बघा, हे सध्याच्या काळाचं उपयोजनाचं आहे. फक्त नॉलेज नाही पाहिजे, ऍप्लिकेशन पाहिजे. आपण इमॅजिन केलं की वर्ल्ड लार्जेस्ट रिझर्व्ह आहे की नाही. दुसरं असं, पण एवढं तर माहिती आहे ना की वेनेझुएलामध्ये ऑइल रिझर्व्ह आहेत. बरोबर? ज्या कंट्रीमध्ये ऑइल रिझर्व्ह असतात त्या कंट्रीला अशा इकॉनॉमिक क्रायसिस मधून लगेच बाहेर पडता येत नाही. कारण त्यांचा डिपेंडन्सच कशावरती असतो? ऑइलवरती. बघा, इंडिया सगळ्या अशातून बाहेर का पडतो? इव्हन कोविडमध्ये, कारण लगेच लोक बाहेर गेली, गावाला गेली आणि शेती करायला लागली. देर इज अ डायव्हर्सिफिकेशन इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ज्या कंट्रीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये, तिला सस्टेन करणं, रिकव्हर करणं सोपं जातं. जर कंट्रीमध्ये ऑइल रिझर्व्ह आहेत तर इकॉनॉमिक क्रायसिसला रॅपिड रिकव्हरी करणं शक्य होत नाही. येतोय? सो दॅट्स वाय हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. थॉट प्रोसेस पुन्हा एकदा सिच्युएशनल अवेअरनेस मध्ये आणखी एक बघूया आपण.